शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय? शिष्यवृत्ती परीक्षा हे पहा, ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे याच्यात जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, याच्यात जर तुम्हाला गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रचंड कष्ट आणि प्रचंड मेहनत घ्यावं लागणार आहे, बरोबर का? आतापासूनच जर जेवढं शिकवलंय तेवढं जरी करत गेला तरी तुम्ही सहजासहजी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र होता, बरोबर का? आणि चांगले गुण मिळवतील सुद्धा, कळलं? चांगले गुण मिळतील आणि तुम्ही सक्सेस होऊ शकता. पण त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला एक थोडक्यात मी ते सांगतो. हे डेलीचे एक थोडक्यात सांगणार मी, जास्त काही तुम्हाला सांगत बसणार नाही. हे पहा, जर आपण सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की 19 प्रकारचे शब्द आहेत. किती प्रकारचे शब्द आहेत? 19. आता मी आहे बघा, हे बघा 19 प्रकारचे शब्द आहेत. अनुक्रमे किती दिले का नाही? दिलेत का इथे? 19 14. 14 प्रकारचे शब्द आहेत. किती प्रकारचे शब्द आहेत? 14. हे 14 प्रकारचे जे शब्द आहेत ना, 14 प्रकारचे शब्द, 14 प्रकारचे शब्द. मला काय म्हणायचे याच्यामध्ये काय झाले पहा, या 14 प्रकारच्या शब्दामध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द थोडे जास्त आहेत, बरोबर का? बाकीचे घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द हे कमी आहेत, बरोबर का नाही? फक्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार यांची संख्या थोडी जास्त आहे, बरोबर का? तर मी काय सांगतोय पहा, तुम्ही दररोज 5 समानार्थी शब्द पाठ करायचे. किती पाठ करायचे? 5. अजिबात 6 करायचं नाही. किती करायचे मोजून? 5. आणि ती वहीत लिहायची. आता तुम्हाला काल आपल्याला इथं आपण आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी सगळ्यांनी तुम्हाला ह्या वह्या दिल्यात की नाही? याच्यात काय करा तुम्ही, इथं तारीख टाका पानावर. आजचा अभ्यास आहे ना, आज अभ्यास दिला ना, आता आजचा अभ्यास तुम्ही करणार आहे. ह्या रजिस्टर मध्ये काय लिहायचं सांगतो मी. इथं तारीख टाकायची. आज किती तारीख आहे? 19 तारीख आहे. आता घरी गेले या पानावरती 19 तारीख टाकायची. इथं 19/8/2024 टाकायची. लिहायचं आहे आजचा अभ्यास. चला 5 लागी समानार्थी शब्द इथे लिहून काढायचे, बरोबर का? की काही लिहून घेऊ नका तुम्ही. इथं आहे ना तुमच्या पुस्तकात, आहे का नाही? 5 विरुद्धार्थी शब्द लिहायचे. त्याच्या खालीच 5 म्हणी लिहायच्या. त्याच्या खाली 5 वाक्प्रचार लिहायचे. आणि बाकीचे जे जोड शब्द आहेत, शब्दकुडी आहेत किंवा शब्द समूहाबद्दल शब्द आहे, घरदर्शक शब्द आहे, पिल्लूदर्शक शब्द आहे, हे 2-2 लिहा. किती लिहा? 2-2. सगळ्या प्रकारचे शब्द लिहून काढायचे, कळालं? हे लिहून झाले किती वेळ होऊन किती वेळ? 1 पान भरल. किती भरल? 1 पान. रोजचा हा अभ्यास आहे, कारण ते भरपूर आहे. रोज तुम्हाला किती करायचं सांगितले तुम्ही? 5. तुम्हाला हा एवढाच अभ्यास 1 तास जाणार आहे घरी, बरोबर का? आणि मांडरे तुम्ही जर रोज एवढं केलं हे 19 किती 14 प्रकारचे शब्द आहेत, बरोबर का? हे जर दररोज एवढे तुम्ही 2 आणि 5 पाठ केले का, किती पूर्णच पाठ होते तुमचे? म्हणजे तुम्हाला 14 2 28 मार्क इथेच फिक्स झाले. किती मार्क फिक्स झाले इथं? 28 गुण. किती गुण होणार आहे त्याच्यावर फिक्स तुमचे? 28. कारण तुम्हाला 14 प्रकारावरती 14 प्रश्न येणार आहेत. 14 प्रकारावरती किती प्रश्न येणार आहेत? 14. एका प्रकारावरती 1 प्रश्न, बरोबर का नाही? म्हणजे तुमचे 28 गुण इथं तुम्हाला फिक्स झाले, बरोबर का? त्यानंतर म्हणजे हा फिक्स अभ्यास सांगतो तुम्हाला. हा काय सांगितला? डेलीचा, रेग्युलरचा, दररोज हे पाठ करायचं, वहीत लिहायचं आणि पाठ करून घ्यायचं. काय अवघड आहे का? नाही. म्हणजे 28 मार्क देऊन तुम्हाला ज्यादा काय करण्याची गरजच नाही. दररोज आपल्या रुटीन प्रमाणे 5 शब्द आणि दुसरे 2 शब्द एवढंच पाठ करायचं, बरोबर? त्यानंतर बाकीचं बघा. आता गणिताचे गणिताच सांगतो. आपला तर तारखेप्रमाणे पारा चालू आहे, बरोबर का? हे सोडून बाकीचे घटक मी शिकवणार आहे तुम्हाला. उतार्यावरती प्रश्न येतात, बरोबर का? कवितेवरती प्रश्न येतात भाषेसाठी.
आहे की नाही? मग ते उतार्यावरती काय संवाद असेल, बरोबर का, हे यावरती असतात, ती सोपी आहे. परंतु पाठांतराचा विषय हा आहे. आणि दुसरा विषय तुम्हाला सांगतो, गणित विषयामध्ये, गणितामध्ये तुम्ही काय करायचंय, समसंख्या, विषम संख्या, बरोबर का, त्याच्यानंतर पाढे पाठांतर, मूळ संख्या तुम्हाला शिकवणार आहे मी. लक्षात आलं का? संख्याचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे आपण शिकवणार आहे, ते पण इथंच घ्यायचे. मग त्याच्यावरती साधारण तुमची गणितामध्ये एवढं जरी पाढे पाठ केले, वर्ग संख्या पाठ केल्या, समसंख्या पाठ केल्या, विषम संख्या पाठ केल्या, मूळ संख्या पाठ केल्या, पाढे पाठ केले, बरोबर का नाही, बेरजेवरती प्रश्न येतो, वजाबाकीवरती प्रश्न येतो, गुणाकारावरती प्रश्न येतो, भागाकारावरती प्रश्न येतो, घड्याळावरती प्रश्न येतो, कॅलेंडरवरती प्रश्न येतो. आलं का लक्षात? कोणाच्या याच्यावरती प्रश्न येतो, कोणाचे प्रकार, बरोबर का, हे सगळे घटक येणार आहेत आपण. आणि एकदम सहजासहजी मार्क पडू शकतात तुम्हाला, काहीही अवघड नाही. काय गौरव, त्याला खेळत बसू नको, समोर लक्ष दे. हे जर केलं तुम्ही तर तुम्हाला सहजासहजी मार्क पडतील. काय सोहम, बारकाईने करा. लक्षात आलं का? हे जर थोडस मन लावून केलं ना, उत्कर्ष तुला तर काहीच अवघड नाही. दिव्या, काहीच अवघड नाही तुम्हाला ह्या गोष्टी. सहजासहजी तुम्ही इझिली काढू शकता. जर मी सांगतोय तेवढं डेली केलं तुम्ही, सहजासहजी तुम्ही स्कॉलरशिपला 222, 224, 230च्या बी पुढे जातात तुम्ही. कळलं? सहजासहजी जातात. आणि लय काय डोक्याला ताप करून घ्यायची सुद्धा गरज नाही. ज्या मुलांना गुण मिळवायचे, शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हायचे, त्यांनी अभ्यास न करणाऱ्या मुलांकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुमचा अभ्यास करा. जे अभ्यास करत नाही त्यांच्या नादी सुद्धा लागू नका. जे अभ्यास करत नाही त्यांचं मी बघतो काय करायचं, बरोबर का नाही? सर्वांनी त्यासाठी इंग्रजीचा थोडे घटक आहे, जास्त नाही इंग्रजी. त्याच्यावरती काय आहे, आर्टिकल वरती प्रश्न येतो, बरोबर का नाही, प्रिपोजिशन, ऑन द, इन द, अंडर, ओर, असले प्रश्न असतात, बरोबर का नाही, शब्द वापरायचे पुढे, अल्फाबेट्स वर प्रश्न असतात, बरोबर का, याच्या अक्षराच्या पुढील 6वे अक्षर कोणते, है ना. आता इंग्रजीत प्रश्न येतो ना, आता मराठीत येत नाही, प्रश्न सुद्धा इंग्रजीतच येतो आता. त्याच्यामुळे आधी इंग्रजी वाचता आलं पाहिजे. लक्षात आलं का? मगच तुम्ही हे करायचं. तर अशा प्रकारचे आपण शिष्यवृत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक अभ्यास आपण सहजासहजी शिष्यवृत्ती यशस्वी होऊ शकतो.